तिचा शरीर मानला, तिचा गळा, ती बघण्याची धमक ही मोठी झाली तर राहणार. बाकी काय अजून अनुभवायला भेटले तर म्हणजे आमच्या वडिलांची भेट झाल्यावर त्यांच्याकडनं काय अनुभव मिळाला का? त्यांच्या अजून चर्चा नाही. ठीक आहे साहेब, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि खरंच खिलार शेतकरी परिवाराला एक वेगळ्या प्रकारे ओळखून तुमच्या आयुष्यातला धावपळीतला वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात. मला हे सारखं सारखं सांगावंसं वाटतं. का सांगावंसं वाटतं माहिती आहे का? आज अनेक जण सवडीनुसार वागतो पण घर कोणी सोडतो, सवडीनुसार बोलतो पण कोणीला वास्तव घडवत. म्हणजे कमीत कमी भेट तर घडली पाहिजे, कमीत कमी आज समोर तर गेलो पाहिजे, कमीत कमी डोळ्यात डोळा तर भेटवला पाहिजे. कमीत कमी एखादा माणूस बोलतो ते बोलल्यानंतर त्या अभ्यासाप्रमाणे तिथं आहे. धड खराब हा आपल्या हातातला भाग आहे, पण जे शरीर रचना म्हणतो किंवा जे रूप म्हणतो जन्माला येणारं ते आपल्या हातात नाही. ते आपल्या एक अभ्यासात आहे, एक 50% आणि 50% नशिबात आहे, ते तुम्ही अनुभवले. आणि मी सुद्धा अनुभवतोय मंडळी. तसं तुम्ही सुद्धा तुम्हाला आलेला अनुभव मांडणारे विसरू नका. साहेबांना आलेला अनुभव साहेब कसे व्यक्त होत आहेत, मला आलेला अनुभव मी कसा व्यक्त होतोय, तसं प्रत्येकाने वास्तव स्वरूपात व्यक्त व्हा. फक्त तुम्ही फोटोवर, व्हिडिओवर आणि एडिटिंगवर जर भर दिलात तर सगळंच सगळ्याला समजलं असेल किंवा ती वास्तवता समजलं असेल आणि वास्तवता टिकणं गरजेचं. अजून काय बोलायचं असेल तर तुम्ही ह्या आपल्या सबस्क्रायबरला, सदस्यांना सांगू शकता की जे नवीन आहेत, ज्यांना अनेक प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांवरती तोडगा काय असू शकेल. मग प्रश्न कुठले आहेत? गाय माझावर येणे, माझावर आल्यावर कोणता बैल भरवावा, किती वयाची घ्यायची, लहान घ्यायची का मोठी घ्यायची, मग आम्हाला सुरुवात करायची, मग नर घ्यायचा का मादी घ्यायचा, याबद्दल तुमचं काय मत? नवीन आहेत ना, ज्यांना नवीन खिलार संगोपन करायचं आहे त्याने आहे ना एक सर्वसाधारण वर्षाची कालवड घ्यावी. ती मालकाचं त्या गायचं नातं तयार होतं आहे आणि मग ती गाय आहे ना मालकाला त्रास देत नाही आणि ते दोघांचं नातं जमल्यामुळं ते लाईफ टाईम टिकतं. आणि फोन घ्यायच्या अगोदर गाय पाहिजे, गाय ही घरात पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आणि गाय जर घरी आली खूप म्हणजे परिस्थिती बदली होते, म्हणजे घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. पण घरची एक गाय पाहिजेलच. आणि ही पूर्वजांनी आपल्या पाळलेले आहेत आणि ही आता पृथ्वी तलावर आहेत का नाही राजसाहेब सांगायची, ही जेवढी लोक जिवंत आहेत आता सध्या त्यांच्या पूर्वजांनी देशी गाय सांभाळलेले आहेत, त्या देशी गायचं दूध पिलेले आहे, तेव्हा ही पिढी जिवंत आहे. हां, तिथून पुढं सुद्धा मी सांगतो टिकायचं असेल, पुढचं वंश जर टिकवायचं असेल तर ज्याच्या घरी देशी गाय असेल, ज्याच्या घरी देशी गायचं दूध असेल त्याचाच वंश पुढं टिकणार. त्याच्या घरात दूध खेळतंय, हां, दूध खेळतं, अंगावर हात फिरवून, सोडबांध, शेण काढणं, चारा पिकवणं, चारा त्याला टाकणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी जिवंत ज्या घरी आहेत त्या घरी पुढची पिढी जिवंत राहणार. साधं गणित आहे, सोपं म्हणजे एवढं सोपं आहे ते. मी माझी गाई सुद्धा यांच्या विचारानेच केली, बैल पण यांचाच दाखवला होता. आणि पैदास सुद्धा काशी होणार हे मी अगोदर बैल भरायच्या आधी ह्यांना सांगितलं होतं आणि पैदास पण तशीच झाली. आणि आता चांगलं वासरू पळतं यांचं, काय नाव करेल. दोनच मैदान पळवले पण टॉप मध्ये गायला झालेलं, घरच्या गायला झालं चांगलं पहा. त्यांनी पण आहे का नाही त्यावर विश्वास ठेवून आहे का नाही बैल भरवला आणि दिवसभर घरी थांबलो ते आपल्या दिवसभर. त्यांना तिथून निघू वाटत नव्हतं. तुम्ही पेन आला आहे तर वातावरण हे आहे ना पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे लोक निघू वाटत दिवसभर थांबलो. पैदासाची भारी झाली की नाही ते चांगली पहिली ते पण दिसायला नाही. दिसायला आणि तुम्ही जसं मग अशी म्हणला की एखादी पिढी मागच्या पिढीवर जाते, तसं ते वासूर त्याच्या आजोबासारखं दिसते, वडिलांसारखं दिसतं. जो आजोबांच्या चेहऱ्यावर त्याचा छाप आहे तो छाप वासराच्या चेहऱ्यावर आहे. तर खिलार शेतकरी परिवारांनी खिलार काऊ हे चॅनल तुम्ही बघत असाल आणि बघितल्यानंतर तुम्हाला जे वास्तवता जाणवते तर ती सरळ पद्धतीने जाऊन अनुभवून व्यक्त व्हायला विसरू नका. तसं गाडगेसाहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी जे अनुभवलं तर त्यांनी जे काही सांगितलं ते बारकाईनं ऐका, आवर्जून ऐका. साहेब ह्या चॅनलमधून तुम्ही सुद्धा गोष्टी बघता, मी सुद्धा तुमच्या गोष्टी बघतो, किंवा यात्रेत म्हणा किंवा शर्यत क्षेत्रात म्हणा, बरोबर आहे. तुम्ही पण वास्तवता दाखवताय जवळपास, मी सुद्धा जवळपास वास्तवता दाखवतो.
तर मी वास्तवता दाखवतो, आज तुम्ही इथं बघितला. तुमची वास्तवता तुम्ही दाखवता, मी वास्तव येऊन बघितलं, मी तिथं व्यक्त झालो, बरोबर आहे. तसं मी ह्या चॅनलमधून जी वास्तवता सांगतो त्या पद्धतीनं माझे विचार किंवा माझी पारख म्हणा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून आलं का? तुमचं जे आहे की नाही अभ्यास खिलारचा तो म्हणजे आहेच, फक्त आहे की नाही त्याच्यात आहे की नाही मी म्हणतो म्हणून एक सुधारणा करा. पुढचा माणूस जो असेल जो शेतकरी त्याच्याकडचं नॉलेज काढून घेत जा, कारण त्याकडे काहीतरी वेगळं असतं की ते समाजाला माहिती नसतं, त्याला जास्त बोलतं जाण समोरचा माणूस हा असेल. तुमच्याकडे आहे ते लोकांना माहिती आहे की साहेबांच्याकडे काय नॉलेज आहे, बरोबर. ते लोकांना तुम्ही देताय, इतर वेळी पण देता, पण जो पुढं नवीन माणूस आलाय बरोबर. त्याच्याकडे असं काय आहे की ते समाजापर्यंत पोचलं पाहिजे, त्याच्याकडून काढून घ्या. म्हणजे जसं आपण एकमेकाला विचारतो की तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काय वाटलं, तो तुमचा अभ्यास आल्यानंतर आपण जी चर्चा केली ह्या पद्धती करणं गरजेचं. ठीक आहे साहेब, आपण चर्चा केली भरपूर वेळा आणि बऱ्याच वेळा चर्चा केली, तुम्ही पण माझ्यासोबत. समाधान वाटलं का किंवा काही शिकायला मिळालं असं वाटलं का? नाही बघायला भेटल्या, आणि महत्वाचे ह्या तुमच्या मोठ्या गाय आहेत का नाही, या गाय म्हणजे हजारो वर्षापासूनची जात टिकत आली होती, तिने त्या गायने टिकवल्या. म्हणजे आता आपण नवीन पैदाशी ज्या चांगल्या पडतायत त्याला कारण पण ते आहे की जुन्या पिढीनं त्या जुन्या गाय टिकवल्या, त्याच्यामुळे हे टिकले. नाही तर ते जर टिकल्या नसत्या ना गाय जुन्या, तर हे नवीन पैदाशी. गायींबद्दल झालं, साहेब नराबद्दल काय सांगाल किंवा जी खोंड बघितली तुम्ही? एक नाही एक दोन फोटो चांगले आवडले मला, किंवा एक राजा आणि ते पहिला बघितलं तुम्ही सोन्या, तो कुठल्या बैलाचा? गावात एक बैल होता, आपल्याकडे बैल होता, त्या बैलाचा मुलगा होता. ते चांगला तुमचा राजा हे तुमचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरी आला होता तुम्ही, तेव्हा मी तुम्हाला एक सल्ला दिला, तुम्ही वळू क्षेत्रात उतरा आणि तुम्ही एक वळू तयार करा घरी, स्वतःचा घरी एक वळू तयार करा. ते मला जाणवलं की आता ही तुमचा राजा तुम्ही वळू म्हणून तयार करा. तो आहे का ठेवण्यासारखा? नाही ठेवण्यासारखा जायचं. आणि कोणकोणते गुण दिसून आले त्याच्यामध्ये? त्याला वाहन आहे चांगलं, तो पण गरम रक्ताचा, म्हणजे आता उड्या बिड्या नाही का, उड्या बिड्या भारी मारत होता, आम्ही आलो तर उकरत होता. खेळतापणा कुमकुमी आहे. शिंगाला तुम्ही टोप्या घातल्या, ते उकरा उकरीचं काम आहे ते सारखं, पण वळू सारखं तब्येत म्हणा. आता तुमचा शंभू पण होता तुम्ही दिलेला, त्या टाईपमध्ये हे येतं, त्याचाच भाव आहे. त्याच्यानंतर दिव्यानंतर हा राजा, वाहन बिन त्या टाईपमध्ये दिसतोय. बाकी फक्त बनवणं ही गोष्ट शिल्लक आहे. ठीक आहे साहेब, धन्यवाद. आपण थांबूया या ठिकाणी. अजून काय वाटलं तर म्हणा, फोन करून म्हणा, चर्चा करून म्हणा, आपण व्यक्त होत जाऊ वेळोवेळी. हो हो नक्की. आता सध्या तुमच्याकडे काय आहे? 2 चौशी 2 वळू आहेत आणि वर्षाची 2 वासरं आहेत आणि पुन्हा एक वासरं आहेत. म्हणजे टोटल नर 6 आहेत. हो हो. आणि गाई 4 आहेत. गाई वाढवायचे, पण गाई घरी पैदा होईना. बरं, म्हणजे घरीच जन्मून वाढले. हा घरचीच आहेत. आता 4 खोंड तर घरचीच झाली, एक विकला 5 आपलं. आता जो प्रवास आजचा डायरेक्ट इकडे थेट झाला का तुम्ही कुठं मध्ये थांबत म्हणा अभ्यास करत वगैरे आला? आता आपण कुठं डायरेक्ट 2-3 ठिकाणी थांबलो. हा कलेडोनचे मच्छिंद्र माळी त्यांची दावत बघितली, आणि तिथून आल्याच्या नंतर राजाला बघितलं. बरं, तुमचं घर स्वतःचं घर सापडलं. लोकेशन तुम्हाला तिकडे घेऊन गेलं का डायरेक्ट? मोबाईलच्या लोकेशनमुळे आम्ही त्या गावातनं तिरका रस्ता हा, मग ते लोकेशनला 4 रस्ते. तिथं एक राजा एक बघितलं. मग काय म्हणले राजामध्ये प्रतिसाद काय भेटला? होते का माणसं? होते की बरं, दोघं होते का एकतर? काय वाटलं मी ज्याप्रमाणे तिथं व्यक्त झालो, त्या कुटुंबाला ज्याप्रमाणे समाजात व्यक्त केलं, त्या प्रमाणात तिथं पोचल्यानंतर तुम्हाला तो प्रतिसाद दिसून आला का?
आहेत त्यांच्याकडे आता ते प्रधान पण बाकीच्या राजाबद्दल आपण म्हणजे एकमेकांच्या परिचयाचं झालं तर तो कसा वाटला? राजा गरम रक्ताचा. राजा आणि ती तुमची राजी ही सगळी जनावर तुमची थोडीफार अशी शांत वगैरे, पण ती शांत नाही, आल्यापासून शांत नाही. कंटिन्यू तिची मुवमेंट आहे, क्षणभर ती अशी उभी नाही. असं गरम रक्त लय रेअर बघायला भेट. मग आज येताना इकडच म्हणजे काय काय ठरवून आलता की डायरेक्ट हीच भेट का अजून एखादी ओळ बघायची किंवा शेतकऱ्यांच्या गाठी भेटी? आम्ही फक्त तुमच्याकडे येत होतो, येता येता वाटेत दिसलं म्हणून थांबलो. थांबणं गरजेचं आहे, त्याशिवाय सर्व अभ्यास होत नाही. ठीक आहे, धन्यवाद साहेब. धन्यवाद. बोलेल तेवढं कमी आहे, व्यक्त होईल तेवढं कमी आहे, अनुभव घेईल तेवढं कमी आहे. तर मंडळी आवर्जून अशा ज्या चर्चा होतात की म्हणजे अभ्यास करणाऱ्याच्या, अनुभव घेणाऱ्याच्या, वास्तव धडपडणाऱ्याच्या, त्या ऐकायला आणि अंमलात आणायला विसरू नका आणि आयुष्यात गुरु करायला विसरू नका. हे महत्वाचं आहे ना, आयुष्यात गुरु करायला विसरू नका. राजसाहेबांकडे हे शिकण्यासारखं आहे. आवर्जून मी सर्वांना कॅमेऱ्यासमोर सांगतोय की जन्मदाता हा एक गुरु वेगळा असतो, चार भिंतीच्या आतला पुस्तकी ज्ञान शिकवणारा गुरु वेगळा असतो. तुम्ही जसे 3 टप्पे मागाशी सांगितले ते मी गुरुचे 3 टप्पे सांगतो. आणि अनुभवाचा जो गुरु आहे वास्तव जगताना व्यवहार ज्ञानामध्ये, तर जन्मता माणूस जो आहे जन्मदाता, तर त्याला जर खिलार क्षेत्रात काम करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तो जर गुरु खिलार क्षेत्रात नसेल तर तो शेवटपर्यंत तुम्हाला साथ देऊ शकतो, येऊ शकतो. पण आपला जन्मदाता एखाद्याला त्याला आवड नसते जन्मदात्याला, म्हणून तुम्ही पुढं व्यवहार ज्ञानात प्रवेश करताना त्या ठिकाणचा गुरु तुम्हाला गरजेचा, म्हणून गुरु करायला विसरू नका म्हणून मी नेहमी सांगतो. का चुकीच काय वाटते? नाही नाही, जे लोक सक्सेस झालेत त्यांना गुरु हा असतो, आणि गुरु ज्याला नाही तो भरकटतो. त्यामुळे गुरु हा पाहिजेलच, म्हणजे ते योग्य मार्ग सापडतो. आणि चुकलं तरी आपल्याला त्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो किंवा चुकलेल्या गोष्टीला थांबवायला गुरु आपल्याला मदत करत असतो. मात्र गुरुसोबत आपण एकनिष्ठ पण तेवढंच राहिलं पाहिजे. बरोबर. गुरुच्या पुढं कधी जायचं ते बी महत्वाचं. नाहीतर खड्ड्यात म्हणजे असं घात होतो. गुरुच्या पुढे नाही, पण गुरु पण तेवढा स्ट्रॉंग पाहिजे तुम्हाला की तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जाणार. म्हणजे अगोदर ते पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. स्वतःला काहीतरी अभ्यास असायला पाहिजे, त्यानंतर या गोष्टी समजतील. ठीक आहे, धन्यवाद. 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 धन्यवाद.